मित्रांनो, तुम्ही हे कधी नोटीस केलंय का, की दिवसभरात कितीही चांगल्या गोष्टी घडू देत. 10 लोकं तुम्हाला चांगले कमेंट देऊ देत किंवा अजून कोणी तुमच्याबद्दल चांगलं बोलू दे. पण जर एका जरी माणसाने तुम्हाला वाईट बोललं किंवा तुमच्यावरती काही टीका केली किंवा तुम्हाला नावं ठेवली, तर रात्री झोपताना तुम्हाला कुठली गोष्ट लक्षात राहते? मला वाटतं ती म्हणजे जी वाईट गोष्ट झाली आहे, तीच तुमच्या लक्षात राहते किंवा त्याच्याबद्दलच तुम्ही रात्री विचार करत असता. आणि ज्या 10 गोष्टी चांगल्या झाल्यात, त्या तुमच्या लक्षात राहत नाही. तर असं का होतं? तर ह्याच्यामागे एक सायन्स आहे. ह्याच्यामागे एक शास्त्र आहे आणि त्याला म्हणतात निगेटिव्हिटी बायस. म्हणजे काय आहे, की आपला ब्रेन जो आहे तो अशा पद्धतीने इव्हॉल्व्ह झालेला आहे, की जो निगेटिव्ह गोष्टींना जास्त महत्त्व देतो आणि निगेटिव्ह गोष्ट हा जास्त मॅग्निफाय करतो आणि ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या आपल्या लक्षात राहत नाही. तर असं का झालेलं आहे? तर तुम्ही विचार करा, जेव्हा आपले पूर्वज, जेव्हा ज्याला आपण म्हणतो, की जे केव्हमॅन ज्याला म्हणतो ना आपण, की जे गुहेत राहायचे आणि शिकार करून आपलं जीवन जगायचे. तर त्या काळामध्ये त्यांच्याकडे काही शस्त्र नव्हती फार आणि जेव्हा ते शिकारीला जायचे तेव्हा तेव्हा झुडुपामध्ये आवाज आला तर कदाचित हा वारा पण असू शकतो किंवा हा एखादा वाघही असू शकतो. तर त्यामुळे जर का त्यांनी असं अझ्युम केलं, की हा वाराच आहे आणि तिथे काही नाही आहे त्या झाडी झुडपामध्ये, तर संपलं त्यांचं जीवन, राईट? कारण जर का तिथे वाघ असेल तर तो वाघ त्यांना मारून खाणार. तर त्यामुळे काय झालं, की आपला ब्रेन असा इव्हॉल्व्ह होत गेला, की ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत, ज्या आपल्याला काय म्हणतात त्याला प्रोटेक्ट करून ठेवतात, राईट? त्या गोष्टी मेंदू हा मॅग्निफाय करायला शिकला. कारण त्याच्यामुळे मेंदू जिवंत राहतो. तर त्यामुळे याला म्हणतात निगेटिव्हिटी बायस. तर हा जो मेंदू आहे तो आपला तसाच आहे. म्हणजे केव्हमॅनचा जो मेंदू आहे तोच मेंदू आपण आजही वापरतो. पण आजच्या युगामध्ये आपल्याकडे काही आपण जंगलात शिकारीला जात नाही किंवा अशी काही धोकादायक परिस्थिती नसते. पण त्याचबरोबर आपल्याकडे सोशल मीडिया आहे, आपली नोकरी आहे, आपला बॉस आहे, आपल्या घरातले लोक आहेत, मित्र आहेत किंवा काही जे लोक आपल्याबद्दल चांगले चिंतत नाही असे लोक आहेत, ते आपल्याबद्दल काही वाईट बोलतात. तर त्यावेळेस आपल्या ब्रेन हा आपला केव्हमॅन प्रमाणेच ट्रेन झालेला आहे. तर त्यामुळे तो काय करतो, की ह्या निगेटिव्ह गोष्टींना जास्त मॅग्निफाय करतो आणि त्या गोष्टींनाच तुम्हाला जास्त समोर आणतो. कारण त्याचं एकच कर्तव्य आहे ब्रेनचं, की तुम्हाला सुरक्षित ठेवणे. आणि सुरक्षित ठेवण्यासाठी जर का त्याने निगेटिव्ह गोष्टींकडे दुर्लक्ष केलं, ज्याच्यापासून तुम्हाला भीती आहे, त्या गोष्टींपासून जर तुम्हाला त्याने दूर ठेवलं, तर नक्कीच तुम्ही धोक्यामध्ये येऊ शकता, राईट? त्यामुळे निगेटिव्हिटी बायस हा मेंदूचा एक भाग आहे आणि जो आपल्याकडे आलेला आहे आपल्या पूर्वजांकडून आणि तो आपण आता बदलू शकत नाही. पण एक पॉझिटिव्ह न्यूज अशी आहे, गुड न्यूज अशी आहे, की तुम्ही आपल्या ब्रेनला ट्रेन करू शकता आणि त्याला म्हणतात न्यूरोप्लास्टिसिटी. न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे थोडक्यात काय, की तुम्ही तुमचा मेंदू चेंज करू शकता. त्याला वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग देऊन आणि ते एकदम सोपं आहे. मी तुम्हाला सांगेन या व्हिडिओमध्ये पुढे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे पाहत राहा शेवटपर्यंत, म्हणजे तुम्हाला समजेल, की तुम्ही या निगेटिव्ह थिंकिंग पासून न घाबरता तुमचं आयुष्य पुढे कसं सक्सेसफुल करू शकता. हा पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. तर हा मेंदू आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत किंवा ज्या गोष्टीपासून त्याला असं वाटतं, की आपल्याला धोका आहे, की आपल्या अंगावरती बॉस ओरडला किंवा कोणी आपल्याला कोणाशी आपलं भांडण झालं किंवा कोणी आपल्याला असं वाटतं, की ह्याच्यापासून आपल्याला धोका आहे, तर तो मेंदू आपल्याला त्याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. आपण घाबरतो त्या सिच्युएशन्सला फेस करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, राईट? उदाहरणार्थ, बरेच लोक स्टेजवर जाऊन बोलायला घाबरतात, बरोबर? तुम्ही पण अनुभव केला असेल. तर त्यामुळे काय होतं, की त्यांना जी भीती वाटते, त्यांना असं वाटतं, की आपल्यावरती आता अटॅक होणार आहे, लोक काय म्हणतील आपल्याबद्दल, त्यामुळे ते जातच नाही स्टेजवरती. तर मेंदू तुम्हाला दूर ठेवतोय ह्याच्यापासून, कारण त्याला असं वाटतं, की तुम्ही लोकांपासून अटॅक व्हाल किंवा तुम्हाला त्याच्यापासून धोका आहे. तर ही एक मेंदूची एक पद्धत आहे तुम्हाला सुरक्षित ठेवण्याची. तर त्याच्याशी घाबरण्याचं काही कारण नाही. तर न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय, मी तुम्हाला दोन गोष्टी सांगतो, की एक पॉवरफुल टेक्निक असं आहे, की जेव्हा तुम्हाला असे निगेटिव्ह विचार मनात येतील, की आता मला प्रेझेंटेशन करायचं आहे समजा ऑफिसमध्ये बऱ्याच लोकांसमोर किंवा बऱ्याच लोकांसमोर बोलायचं आहे किंवा मला माझ्या बॉसशी प्रमोशन बद्दल बोलायचं आहे किंवा मला बॉसला काही नवीन सुचवायचं आहे, तर पहिले आपल्या मनात या भीतीच्या गोष्टी येतात, की तो काय बोलेल किंवा तो आपल्यावरती ओरडला तर काय होईल किंवा आपल्याला त्यांनी नकारलं तर काय होईल. तर आपल्याला ही भीती पण, रिजेक्शनची पण भीती असते, बरोबर? कारण मग तो आपल्याला असं वाटतं, की आपल्यावरती पर्सनल अटॅक होतोय तो. तर जेव्हा अशा गोष्टी मनात येतील तेव्हा तुम्ही त्याला रिफ्रेम करू शकता. रिफ्रेम करणं म्हणजे काय, की तुम्ही त्याला वेगळ्या नजरेने बघायचं, की तुम्ही जर त्याला नाव दिलं, की हे माझे फक्त विचार आहेत, हा माझा मेंदूचा भाग आहे आणि हा माझा मेंदूचा एक कार्य करण्याचा एक भाग आहे, हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्ही त्याच्यापासून वेगळे होऊ शकता. म्हणजे तुमची जी भीती आणि तुम्हाला जे करायचंय याच्यापासून जर तुम्ही वेगळे झालात, तर तुम्हाला नक्कीच हे एका त्रयस्थ माणसाप्रमाणे बघता येईल आणि म्हणता येईल, की अरे वा, म्हणजे हे मी नाहीये, ही भीती जी आहे हा माझा मेंदू मला प्रोटेक्ट करण्यासाठी करतोय, पण ठीक आहे, म्हणजे मी जे ठरवलंय ते करण्याचं ते मी करू शकतो. अशा प्रकारे तुम्ही रिफ्रेम करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे कृतज्ञता. म्हणजे तुमच्या
दिवसामध्ये ज्या चांगल्या गोष्टी झाल्या आहेत, त्या रात्री झोपायच्या आधी तुम्ही ॲटलीस्ट 3 गोष्टी तुम्ही लिहून काढा, की आज कितीही साधी असू ती गोष्ट, की आजचं जेवण खूप मस्त होतं किंवा आजची कॉफी का चांगली होती, आजचा चहा चांगला होता किंवा आज मला ट्रॅफिक नाही लागलं ऑफिसला किंवा आज माझा मूड खूप चांगला होता किंवा बॉसने मला आज एक कॉम्प्लिमेंट दिली. तर ह्या गोष्टी जर तुम्ही रिपीट केल्या रात्री झोपायच्या आधी, तर तुम्ही मेंदूला ट्रेन करताय, की ही गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची आहे. हे तुम्ही मेंदूला सांगताय, की हे जे पॉझिटिव्ह झालेलं आहे ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तर मला तू पुन्हा-पुन्हा अशाच गोष्टी दाखव. असं तुम्ही मेंदूला थोडक्यात रिवायरिंग द ब्रेन असं म्हणतात ना, तर ते त्याप्रकारे तुम्ही करू शकता. हे जर का तुम्ही कंटिन्युअसली केलत ना, तर तुमचा हा निगेटिव्हिटी बायस तुमच्यापासून दूर होईल. म्हणजे जरी तो असला तुमच्यामध्ये, तो पूर्णपणे जाऊ शकत नाही. कारण तुम्ही मेंदू रिप्लेस नाही करू शकत, बरोबर? तुम्ही त्याला रिट्रेन करू शकता. ह्या ज्या 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या वापरून. जर का तुम्ही ह्या 2 गोष्टी वापरून रिट्रेन केलत, तर तुमचं आयुष्य बघा किती सक्सेसफुल होईल. तर जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि ह्यातली माहिती जर तुम्हाला उपयोगी पडली आणि त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये फरक पडला, तर नक्की लाईक करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलमध्ये मी कायम असेच जे व्हिडिओज येतो ज्याच्यामुळे तुमची प्रगती होईल, तुम्ही तुमचं पूर्ण पोटेन्शियल यूज करू शकता आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवू शकता. असेच व्हिडिओ मी या चॅनलवरती नेहमीच पब्लिश करत असतो. तर जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक बटन दाबा आणि कमेंटमध्ये मला तुमच्याकडनं एक गोष्ट हवी आहे. ती म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्ही प्रॅक्टिस केली, की आज कुठली गोष्ट चांगली झाली माझ्या आयुष्यामध्ये, त्याबद्दल एक गोष्टीचं कमेंट करा तुम्ही या व्हिडिओ खाली आणि मी तुम्हाला लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईन. थँक यू. बाय.